Good morning to all students. We are discussing about environmental management. In the last class, we are discussed about my role in environmental conservation मध्ये. तर आपण हा जो कन्झर्वेशनचा पार्ट आहे टॉपिक याच्यामध्ये पुढे जातोय आणि एक पॉइंट सुरू केला होता हॉटस्पॉट रिजन. ओके, हॉटस्पॉट्स रिजन्स. तर हे हॉटस्पॉट काय असतात किंवा हॉटस्पॉट्स म्हणू आपण वर्ल्ड वाईड. पहिल्यांदा मी सांगतो की हॉटस्पॉट काय असतात. हॉटस्पॉट इज an area where the number of species, endemic species are moving towards the extinction, or they can be extinct in a next few years म्हणा, काहीतरी येणाऱ्या फ्युचरमध्ये ते खूप अशा क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आहेत जिथल्या प्लांट असतील, ॲनिमल स्पेसीज असतील, या एक्स्टिंक्ट होणार आहेत. एक्स्टिंक्टचा अर्थ होतो की ते नष्ट होणार आहेत, म्हणजे नाहीसे होणार आहेत, त्यांची प्रजाती जी आहे ती सापडणार नाही. तो आपल्याकडं हॉटस्पॉट काय आहे तर एरिया वेअर प्लांट्स और ॲनिमल्स species are moving towards the extinction. ते एक्स्टिंक्शन पावणार आहे, त्यांचे ऑर्गॅनिझम्स एक्स्टिंक्ट होणार आहेत. तिकडं जात असा एरिया झाला आहे तिथं आता ते नष्टच होण्याच्या मार्गावर आहेत. हळूहळू त्यांचं एक्स्टिंक्शन होत चाललेलं आहे. आणि हॉटस्पॉट म्हणजे हे काय असतं की असा एरिया म्हणजे कुठल्याही कंट्रीसाठी, सपोज करा वी हॅव कंट्री लाईक इंडिया. ओके, आता आपण काय सांगितलं वर्ल्ड वाईड आपल्याकडे जगभरामध्ये जर काढले असे हॉटस्पॉट किती आहेत तर आपल्याकडं जगभरामध्ये 34 हॉटस्पॉट्स आहेत. किती? 34 हॉटस्पॉट म्हणजे काय असतं की आता त्या ठिकाणच्या अशा 34 एरिया आपल्याकडं आहेत काढलेल्या की ज्या ठिकाणी असे खूप साऱ्या स्पेसीज तर भरपूर आहेत, व्हरायटी ऑफ बायोडायव्हर्सिटी आहे, पण त्या एरियामध्ये हॉटस्पॉट्स जे कन्सिडर केला. समजा आपण काय केलं, आपल्या भारतामध्ये असे किती आहेत तर 3 हॉटस्पॉट्स आहेत, हॉटस्पॉट रिजन आहेत. 3 हॉटस्पॉट आहेत. त्यामध्ये एक आहे वेस्टर्न घाट किंवा वेस्टर्न घाटी म्हणतो आपण त्याला. तर ही वेस्ट साईडचा जो आहे महाराष्ट्र, त्याच्यानंतर गोवा, त्याच्यानंतर थोडंसं पार्ट तो कर्नाटका आणि केरळाचा जो काही येईल तो महाराष्ट्र गोवाचा तेवढं कन्सिडर करू आपण आपल्या जवळचा. वेस्टर्न घाट जो आहे इकडं जी आहे ती बायोडायव्हर्सिटी खूप होती, अगोदर खूप असायची, पण आता पण आहेत बऱ्याचपैकी, पण त्यांना डिक्लेअर केलेलं आहे ॲज अ हॉटस्पॉट एरिया म्हणून. हॉटस्पॉट एरिया का तर तिथं खूप असं काय म्हणतो आपण नॅचरल रिसोर्सेस असतील, नॅचरल वनस्पती असतील, प्लांट्स म्हणजे ॲनिमल्स असतील, त्यांना त्यांच्या एक प्रजाती हळूहळू नष्टच होत चाललेल्या आहेत, म्हणून त्याला डिक्लेअर करून टाकलेलं आहे हॉटस्पॉट. तर त्या 34मध्ये आपल्या देशाच्या या 34 हॉटस्पॉटमध्ये आपल्या देशाच्या किती हॉटस्पॉट आहेत? 3 हॉटस्पॉट. म्हणजे एखाद्या कुठल्याही देशासाठी हॉटस्पॉट असणं ही खूप त्या देशासाठी खूप वाईट गोष्ट आहे, की त्यांच्यासाठी खूप बॅड न्यूज आहे की त्यांच्या देशात हॉटस्पॉट आहेत. म्हणजे काय की आपण हॉटस्पॉट असणं म्हणजे असं नाही की खूप मोठा शौर्याचा कार्य झाला, आपल्याला जगभरामध्ये आपले 34 पैकी 3 आपल्या जागा आहे, तर ती हॉटस्पॉट रिजन म्हणजे चांगली गोष्ट नाही. आपल्या देशातून बऱ्याचशा वनस्पती, प्राणी जे आहेत त्या आता नष्ट होणार आहेत, याचा अर्थ आहे हॉटस्पॉट. ओके, तर मग त्यापैकी 3 जे आहेत
फर्स्ट तर आपण दिलेली आहे भारतामधली पहिली हॉटस्पॉट कोणती आहे, वेस्टर्न घाटचा जो वेस्टर्न घाट रिजन. त्याच्यानंतर सेकंड जो आहे जो नॉर्थ साईडचा इंडिया आहे, आपण नॉर्थ इथे लिहू. सेकंड हॉटस्पॉट आहे नॉर्थ ईस्ट इंडिया. नॉर्थ ईस्ट इंडिया हा देखील पार्ट जो आहे तो हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर आहे शेवटचा इंडो बुर्मा रिजन. इंडो बुर्मा रिजन. आता हे काय आहे, हे पण आपल्या ईस्ट साईडलाच आहे. पूर्ण जो तो आपला एरिया आहे तिकडूनच्या बाहेरचा ईस्ट साईडचा जवळपास इंडोनेशिया आणि यांच्या आपल्या भारताच्या मध्ये जे काही पट्टी आहे त्या एरियातला तो पार्ट म्हणजे इंडो बुर्मा रिजन. तिथून काही पार्ट चायनाकडे जातो, काही पार्ट इंडियाकडे येतो, काही इंडोनेशियाचा पार्ट, अंदमान निकोबारचा थोडासा पार्ट त्याच्यामध्ये कन्सिडर केलेला आहे. तर मग या 3 रिजन्स ज्या आहेत त्या हायली बायोडायव्हर्सिटी असणाऱ्या रिजन्स होत्या. आता तिथून जे आहेत त्या स्पेसीज ज्या आहेत त्या एक्सटिंक्ट होत चाललेल्या आहेत. याला आपण म्हणतो हॉटस्पॉट. तर आपल्याला महत्त्वाचं आहे वर्ल्ड वाईड 34 हॉटस्पॉट आहेत. इंडियामध्ये 3 हॉटस्पॉट आहेत. दीज आर वेस्टर्न घाट, नॉर्थ ईस्ट इंडिया, देन इंडो बुर्मा रिजन. अशा 3 हॉटस्पॉट रिजन्स आपल्याकडं अवेलेबल आहेत. ओके, सो दिस इज अबाउट हॉटस्पॉट. नेक्स्ट पॉईंट जो आहे आपल्याकडं क्लासिफिकेशन ऑफ classification of threatened species. थ्रिटेन्डचा अर्थ आहे त्यांचं पॉप्युलेशन जो आहे धोक्यात आहे. ओके, एक प्रकारचा धोका आहे त्यांच्या पॉप्युलेशनच्या नंबरवरती किंवा त्यांच्या हॅबिटॅटवरती धोका आहे. तर अशा स्पेसीज ज्या आता येणाऱ्या काही काळामध्ये एक्सटिंक्ट होणार आहेत किंवा काही स्पेसीज कम्प्लिटली एक्सटिंक्ट झालेल्या असतील, डिक्लाइन्ड आहेत, कमी झाला नंबर त्यांचा किंवा त्यांची हॅबिटॅटमुळं देखील ते तसं होऊ शकतं. तर ह्याचं क्लासिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे. कोणी दिलं? IUCN आहे. IUCN हे काय आहे? आपली एक संस्था आहे जगभरामध्ये, इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. तर आपल्याकडे हे जे नॅचरल रिसोर्सेस किंवा आपण नुसते याला आपण नेचर, यापेक्षा आपण नेचरच म्हणू त्याला, नेचर
ओके. इंटरनॅशनल युनियन ऑफ किंवा युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, IUCN यांनी काय केलं, यांनी एक बुक प्रिपेअर केला. त्या बुकचं नाव आहे रेड डाटा बुक. नाव आहे रेड डाटा बुक. ही बुक प्रिपेअर केली यांनी. या बुकमध्ये त्यांनी काय केलं, ज्या वर्ल्ड वाईड जेवढ्या आपल्याकडे स्पेसीज आहेत त्या स्पेसीजमध्ये अशा स्पेसीजचा उल्लेख केलेला आहे जे थ्रीटेन्ड आहेत, जे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत किंवा नष्ट झालेले आहेत किंवा आता होतीलच किंवा होणारच आहेत. ओके, तर त्या स्पेसीजचा उल्लेख केलेला आहे. आणि ह्या बुकची एक स्पेशालिटी आहे, याच्यामध्ये 2 प्रकारची पेजेस आहेत. याच्यामध्ये पिंक कलरच्या आहेत, पिंक कलर्ड पेजेस आहेत आणि ग्रीन कलर्ड पण ग्रीन कलर्ड पेजेस असतात बुकमध्ये. ओके, ह्यांनी जे प्रिपेअर केलेली रेड डाटा बुक नाव आहे, त्या बुकमध्ये 2 प्रकारच्या कलरच्या पेजेस असतात. एक तर पिंक कलरचे पेजेस आहेत. पेज जर आपण आता ही जर पुस्तक काढून बघितली, आता ही आपली सायन्स सेकंडची पुस्तक आहे, तर अशी एक बुक प्रिपेअर केली, त्याला रेड डाटा बुक असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे पेजेस असतात, आता जसा हा चॅप्टर आहे, आता ह्याच्यामध्ये आपण असं काही बघत नाही की कलर कुठं आहे. हे बॉक्सेस वगैरे जे कलर दिले ते तर पॉईंट काही सेपरेट माहितीसाठी दिले, पण ॲक्च्युली ही कुठल्या कलरची पेजेस आहेत, सगळी पांढऱ्या व्हाईट कलरमध्येच आहे, राईट. पण हे जे बुक यांनी प्रिपेअर केली, तर हे जे बुक त्यांनी प्रिपेअर केली, याच्यामध्ये 2 कलरच्या पेजेस ॲड केल्या, ज्याच्यामध्ये हे जे पिंक कलरचे पेजेस आहेत, याच्यामध्ये त्यांनी काय केलं, एंडेंजर्ड स्पेसीजची नेम्स ॲड केलेली आहेत. एंडेंजर्ड स्पेसीजची नेम ॲड केली आहे. आता हे पिंक कलरच्या जेवढ्या पेजेस तुम्ही त्याच्यामध्ये पाहिलं, त्याच्यामध्ये काय दिसणार, एंडेंजर्ड स्पेसीजची नावं ॲड केली. नावं कोणाची, कसले एंडेंजर्ड म्हणजे जे असे आहेत जे नष्ट होणार आहेत किंवा होतच चालले, कम्प्लिटली जवळपास आलेच ते, तशांचं नाव, त्यांचा उल्लेख जो आहे तो पिंक कलरच्या पेजेसमध्ये केला आहे. आणि ग्रीन कलरच्या पेजेस जे आहेत त्याच्यामध्ये प्रिव्हियसली ते कसे होते, अगोदर जे आहेत, म्हणजे आपण म्हणू प्रिव्हियसली दे आर endangered but now they are safe. ओके, म्हणजे त्यांना प्रोटेक्टेड आहेत. आता जे त्यांना सेफ केलं तशा स्पेसीजचं उल्लेख जो आहे तो ग्रीन कलरच्या पेजेसमध्ये केला आहे. प्रिव्हियसली अगोदर एंडेंजर्ड होते, पण त्यांचं प्रोटेक्शन केलं गेलं, त्यांना सेफ करण्यात आलं, त्यांना चांगला एन्व्हायरमेंट दिला आणि त्यांना वाचवलं, अशा स्पेसीजचा उल्लेख ग्रीन कलरच्या पेजेसमध्ये केलेलं आहे. तर या IUCNनं जी बुक बनवली त्याच्यानुसार आपल्याकडं काही थ्रीटेन्ड किंवा अशा धोकादायक स्पेसीजचा उल्लेख जो केला आहे त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर ते कुठल्या असतात ते पाहू आपण. 4 प्रकारचे असतात. एक तर असतं एंडेंजर्ड, पहिला प्रकार आहे यामध्ये.
endangered species. ओके, यामधले ऑर्गॅनिझम्स, द स्पेसीज और ऑर्गॅनिझम्स आर नियर टू एक्सटिंक्शन. नियर टू एक्सटिंक्शन म्हणजे काय, येणाऱ्या काही वर्षांमध्ये यांचं पॉप्युलेशन जो आहे तो डिक्लाइन होऊ शकतो, नष्ट होऊ शकतो, एक्सटिंक्ट होऊ शकतो. तशा स्पेसीजना म्हणतात एंडेंजर्ड स्पेसीज. ऑर्गॅनिझम्स आर near to the extinction. नियर टू द एक्सटिंक्शन म्हणजे येणाऱ्या, इन फ्युचर ते एक्सटिंक्ट होणार आहेत, मग त्यांना कन्झर्वेशनची गरज आहे, राईट. म्हणजे ते येणाऱ्या फ्युचरमध्ये ते एक्सटिंक्ट होणार आहेत किंवा त्यांची और shrunk of their habitat. एकतर ते ऑर्गॅनिझमच नष्ट होतील, ते कशामुळे होतील, त्यांच्या हॅबिटॅटचा म्हणजे त्यांना तशा प्रकारचा हॅबिटॅट मिळणार नाही, त्या गोष्टीमुळे त्या ऑर्गॅनिझम फ्युचरमध्ये जे आहेत त्या नष्ट होणार आहेत, एक्सटिंक्ट होणार आहेत, नियर टू द एक्सटिंक्शन. त्यांना म्हणतो आपण एंडेंजर्ड स्पेसीज. तर याच्यामध्ये एक्झाम्पल नोट करून ठेवायचे. लायन टेल्ड मंकी आणि दुसरा एक्झाम्पल आहे यामध्ये लेझर फ्लोरिकन. ओके, हे नाव आहे स्पेसीज. हे झाले एंडेंजर्ड स्पेसीज. रेअर स्पेसीज एक पार्ट आहे दुसरा, रेअर स्पेसीज. ठीक आहे, आपण हे बाकीचं पुढच्या क्लासमध्ये पाहू.